स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी गर्जना करणारे बाळ गंगाधर टिळक. आता हे बाळ गंगाधर टिळक कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अहो, बाळ गंगाधर टिळक म्हणजे आपले लोकमान्य टिळक आणि 23 जुलै हा त्यांचा जन्मदिवस. चला जाणून घेऊया ह्या थोर व्यक्तिमत्वाबद्दल. नमस्कार, मी स्वरांश आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय goprag.com. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचं खरं नाव होतं केशव, पण सर्वजण त्यांना लाडाने बाळ म्हणायचे. ते लहानपणापासूनच खूप हुशार होते. संस्कृत आणि गणित हे त्यांचे खूप आवडीचे विषय. शाळेत असताना मी शेंगा खाल्ले नाहीत, मी टरफले उचलणार नाहीत असे ठामपणे सांगून त्यांनी आपल्या आत्मविश्वासू आणि निर्भय वृत्तीचे दर्शन सर्वांना घडवले. भारतीय समाजाला एकजूट करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती हे मोठे उत्सव सुरू केले. 1908 मध्ये ब्रिटिश सरकारने लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली दोषी ठरवले आणि त्यांना 6 वर्षाची शिक्षा सुनावली. या शिक्षेचा भाग म्हणून त्यांना म्यानमार मधील मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. या तुरुंगवासाच्या काळात त्यांनी गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. चिखलात कमळ उगवावे आणि त्याचा सुगंध सगळीकडे पसरावा. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांच्या कार्याने त्यांची कीर्ती देश विदेशात पसरली. अशा या थोर नेत्यास आमच्या कलाकार टीम कडून कोटी कोटी प्रणाम. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या.